मित्रांनो, हे माझे मोठे भाऊ आहेत ताराचंद बंडलकर. तर आज यांचा आपण सोडजाळ्याने व्हिडिओ बनवणार आहे. तर हे फार अनुभव यांना मासे पकडायचा. ते आज इथं सोडजाळे सोडतील. तर पाहूया आपल्याला किती मासे सापडतात. हा म्हणून तुला टोपी घाल मांडलं होतं. कटला आला तर येईल ना त्याच्यात. मित्रांनो, तुम्ही बघा आता ते आलेले जाळं तर शिल्लक आहे आपल्याकडे, पण तरी पण आपण इथंच शेवट करणार आहे. बाकीचं जाळं राहून देणार आहे. कारण आता आमच्या भावांचं वय पण जास्त आहे, त्यामुळं त्यांना जास्त त्रास देणं काय योग्य नाही वाटत. खास आपण फक्त त्यांच्या व्हिडिओसाठीच एवढा सीन घेतलेला आहे. तर आता आपण इथंच शेवट करूया जाळाचं. नंतर तुम्हाला थोड्या वेळाने जाळं काढताना पण दाखवू आपण की किती मासे पडतात. मासे जास्त पडण्याची शक्यता नाही आहे, फक्त आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा होता म्हणून आपण हा प्रयत्न केला. घ्या या इथे. हां हां बस झाले. देऊ का एक दगड? झालंय बघा मित्रांनो, एवढं जाळं सोडलंय आता त्यांनी. जाऊ द्या. बघितलं ना आता तुम्ही गारबाडले म्हणले, बाकीच्यांचं काय. झाला असं चल. हा मी तर पाय घाले नाही काढेला अडकला. त्या माशाला समजायला बदल झाले ते काय नाही, ते गुतला ना जो घाबरला ना तेवढा. नाही, ते निबराचा विषय नव्हता. बुस गुतलं तिथं. नाही आता एवढ्या अंतरात जाळं टाकू त्याच्या बोकांडे असं वरून. हे बघा मित्रांनो, ते आता आमचे मोठे भाऊ त्यांनी जाळं काढून आणले. आता बघू मासे किती आहे. हो हे बघा 2 मरळी सुद्धा आहे. काढतो. हे बघा, ही पहिली मरळ आहे आपल्याला भुशामध्ये सापडली. हे बघा, ही दुसरी आहे.
मंडळ तरी आपलं आणि एवढं बारे बारे होतो. बडके तोंडावरी ते बरोबर असते. इकडे ठेव इकडे 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 ते फक्त मरळ असते. एखादं घर मला इकडे वाळू इकडे टाकायचं. बघा कसली साईज आडवा जरा. चिलापी जवळ घ्या तिकडं कॅमेऱ्याच्या जवळ. हा तुम्ही असं थोडं माग. आले आले हा, जर काढ. बघा, काढू मित्रांनो ही साईज बघा चिलापीची कसली आहे बघा. मोठाला काढायचा मला उचलून घे मी तोंडात घर काढतो कलर वाट घालायचं होतं ना. ओके मोकळा दोन आहे का तीन आहे तर बघ दोनच आहे बघा ही साईज. तू काय आवडतं बाळायचं बरं बरं ना आता सर बरं लागेल ना आता जाणं बरा पिशवीत भरा. झालं का मोकळं सारं. हा मोकळं झालं. हा? हा उभा राहून धर. बरं ते बरं सारा तू सारा होतं अरे दूध पेट्रोल आहे चला झालं झालं